SNX मराठी, सिद्धेश्वर न्यूज एक्सप्रेस, सत्यासाठी SNX सोबत। सोलापूर शहरातील वीज पुरवठा अधिक सुरक्षित, सक्षम आणि अखंडित करण्यासाठी महापालिकेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। हद्दवाढ भागात नवीन वीज उपकेंद्र अर्थात सबस्टेशन उभारण्याचे नियोजन करण्यात येणार असून शहरातील धोकादायक वीज तारा हटवून आवश्यक ठिकाणी भूमिगत केबल टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। महापौर विनायक कोंडाल यांच्या अध्यक्षतेखाली आणि महावितरण होल्डिंग कंपनीच्या स्वतंत्र संचालक नीता केळकर यांच्या उपस्थितीत झालेल्या आढावा बैठकीत विविध वीज विषयक प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाली। बैठकीत हद्दवाढ भागासाठी नवीन सबस्टेशनसाठी जागा उपलब्ध करून देणे, स्ट्रीट लाईटसाठी आवश्यक सर्व्हिस वायर उपलब्ध करणे, नवीन विद्युत जोडण्या देणे तसेच प्रमुख मिरवणूक मार्गांवरील धोकादायक वीज केबल तातडीने हटवण्याचा निर्णय घेण्यात आला। याशिवाय देसाई नगर येथील STP प्रकल्पासाठी आवश्यक 11 kV वीज वाहिनी, स्मशानभूमीतील वीज सुविधांचे बळकटीकरण, LED पथदिवे आणि पंपिंग स्टेशनला अखंडित वीज पुरवठा याबाबतही आढावा घेण्यात आला। यावेळी नीता केळकर यांनी नागरिकांनी रूफटॉप सोलर योजना आणि स्मार्ट मीटरचा लाभ घ्यावा असे आवाहन केले। तर महापौर विनायक कोंडाल यांनी महापालिका आणि महावितरण यांनी समन्वय साधून शहरातील सर्व प्रलंबित वीज विषयक कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांनी दिले।